आहेत आणि आता भाजपतर्फे नागपूर विभागातून नामांकन अर्ज दाखल करण्यात आला, काय सांगा? मला असं वाटतं की जागा ऑलरेडी सिटिंग जागा आहे आणि अजून विरोधी पक्षातर्फे उमेदवार जाहीर झालेला नाही आहे. एकंदरीत महाराष्ट्रातच ज्या पद्धतीचं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला दिलं आणि ज्या पद्धतीचं लोकांचं पाठबळ आमच्या सोबत आहे, तर मला असं वाटत नाही की विरोधी पक्षाचा उमेदवार कुठे आमच्या समोर टिकू शकेल आणि महायुतीतून ज्या ज्या पक्षाला जशी उमेदवारी मिळेल तो उमेदवार निश्चितपणे निवडून येईल असा मला आत्मविश्वास आहे. किती जागा आता अजून या संदर्भामध्ये अंतिम निर्णय अधिकृतरित्या जाहीर झाला नाही, त्यामुळे या विषयावर भाष्य करू शकणार नाही. परंतु साधारणतः जे काही आमचे नेते माननीय शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्र जे ठरवतील त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन या जागा ज्यांच्याकडे आल्या त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही अजून या संदर्भामध्ये मला कल्पना नाही आहे, कारण की थोडासा सीट वाटपामध्ये आणि बाकीच्या गोष्टीमध्ये विलंब झाला आणि शेवटी पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली तो आमचा उमेदवार असतो आणि त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. ज्याला कुणाला शिंदे साहेब उमेदवारी देतील त्याला निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पत्रकारांनी इंधन बचतीचं आवाहन केलं होतं, इलेक्ट्रिक वाहनं वापरायचं आवाहन केलं होतं, पण रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या वापरण्यात आल्या. मी तर डायरेक्ट आत्ताच आलेलो आहो आणि एकट्या गाडीने आलेलो आहो, त्यामुळे मी ते पाहिलेलं नाही. मी थेट आता आलेलो आहोत. बावनकुळे साहेबांनी म्हटलं की आम्ही तर जिंकलो परंतु विरोधी पक्षाचे सुद्धा मतदान आम्हाला मिळणार, असं बावनकुळे साहेबांनी म्हणाले. मला ही जी परिस्थिती आहे आणि डॉक्टर पोद्दार साहेब हे वर्षानुवर्षापासून एक निष्ठेने काम करत होते, त्यांना उमेदवारी मिळाली त्याचा आनंद एक वेगळा आनंद आहे. एका निष्ठावान अनेक वर्षापासून काम करणाऱ्या एका विश्वासू कार्यकर्ता आणि निष्ठावान कार्यकर्ता यांना उमेदवारी मिळणे हे एका कार्यकर्त्यांना एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला असा आनंद आहे, कुठल्याही पक्षाचा असेल तो. आणि ते भरघोस मतांनी ऐतिहासिक मतांनी आजपर्यंतचा सर्व रेकॉर्ड तोडून निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. लाडकी बहीण योजनेमधील 80 लाख महिलांना काय म्हणाल की उमेदवारी अर्ज दाखल केला, काय सांगा? निश्चितपणे आज जी मला उमेदवारी मिळाली आहे त्याबद्दल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष नवीनजी, आदरणीय नितीनजी, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय आशिष जयस्वालजी, आदरणीय रवींद्र चव्हाणजी आणि सगळ्या पक्ष नेतृत्वाला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि गेल्या अनेक वर्षापासून पार्टीचं काम अतिशय तळागाळामध्ये जाऊन काम करत असताना हा जो सन्मान मला मिळालेला आहे, मला असं वाटते की हा एका सच्चा कार्यकर्त्याचा सन्मान आहे आणि त्यामुळे हजारो कार्यकर्ते आज माझ्या उमेदवारीमुळे आनंदित झालेले आहेत आणि निश्चितपणे ही निवडणूक आम्ही 100% जिंकणार आहोत. कार्यकाळ फार लहान आहे, T20 ची पारी खेळणार आहे. निश्चितपणे T20ची पाळी मी दमदारपणे खेळणार आहे आणि या 18 महिन्याच्या काळामध्ये जी जी आव्हानं येतील ती आव्हानं पेलत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं समाधान करण्याचं काम आणि नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकामध्ये विकास करण्याचं काम मी निश्चितपणे करेल. विरोधकांनी अजूनपर्यंत उमेदवार जाहीर केलेला नाही, काय धसकी कमिटी? विरोधकांनी उमेदवार जाहीर जरी केलेला नसला तरी माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे फॉर्म आज येणार आहे, पण त्यानंतर आज कोणाकोणाचे फॉर्म येतात ते बघितल्यानंतर आमचे पक्षाचे नेते हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्या ठिकाणी विनंती करणार आहेत की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे.